आपल्या संघटनेमधले सगळेचे सगळे इथे उपस्थित असतील अशी मी अपेक्षा करते. आपण जेव्हा समाजात राहतो, ज्या समाजासाठी आपण करतो, मी लहानपणापासून म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून 4थी-5वी पासून माझी आजी जी धम्म उपासिका होती, ती जसं साहेबांनी सांगितलं की महिलांसाठी धम्म उपासिकांचे शिबिर असले पाहिजेत. माझी आजी तेव्हापासून ती काम करत होती. तर आम्ही लहान असताना आजींसोबत जायचो. सकाळी 7 वाजेपासून ते शिबिर चालू व्हायचं. तेव्हापासून मनामध्ये मनाच्या एका कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये एक बीज असं रुजलेलं होतं की आपल्याला समाजासाठी काय करता येईल, आपण कसं या समाजासाठी काय करू शकतो. तेव्हा खूप लहान होते, तेव्हा अगदीच काही कळत नव्हतं. पण आजीकडे बघून, ती 60-70 वर्षाची आजीकडे बघून असं वाटायचं की आजी एवढं करते आहे माझी, तर आपण मोठं झाल्यावर काय करू शकतो. तिच्या एवढं तर नक्कीच मी नाही करू शकत आहे, पण ज्या क्षेत्रात मी आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, तर वैद्यकीय क्षेत्राच्या मार्फत या संघटनेसाठीच नाही तर इतरही गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या वैद्यकीय शिबिर असू देत, रक्तदान शिबिर असू देत, किंवा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडनं जी मदत होईल ती मी करायचं काम नेहमीच करत आलेले आहे. आता उलव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सेंटर कुठलंच नाही आहे. तर आपण उलव्यामध्ये शगुन रियालिटी जी बिल्डिंग आहे, तिथे आपण कॅन्सर सेंटर चालू केलेलं आहे. ज्याप्रमाणे टाटामध्ये ज्या सुविधा आहेत, किमोथेरपी आहेत, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहेत, अशा थेरपी आपण तिथे चालू केलेल्या आहेत. कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर तिथे आपल्याकडे अवेलेबल आहे, जेणेकरून टाटाच्या फेऱ्या आपल्या वाचतील आणि त्याच प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला वेळ वाया न घालवता मुख्यपणे मार्गदर्शन करतील आणि उपचार करतील. अशी आपण सेवा आपण सगळ्या उलवेकरांसाठी चालू केलेली आहे. उलव्यातलं हे पहिलंच कॅन्सर सेंटर आहे. आपल्या भागामध्ये अशा प्रकारची कुठलीही सुविधा नव्हती आणि ते चालू करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी स्वतः त्यातनं गेलेली आहे. तो पेशंटचा त्रास बघितलेला आहे, हालत काय असते. आपण कॅन्सर म्हटलं की जीवघेणा आजार आणि त्या आजारासोबत येणारा आर्थिक जी अडचण असते तो. तर ह्या दोघांचं जे गणित बसवायचं असतं ते गणित बसवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्या कारणामुळे आपण आपल्या जे जवळचे असतात त्यांना गमावतो. तर असं होऊ नये म्हणून दीपिशा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे दीपिशा कॅन्सर सेंटर चालू केलेलं आहे. तर ह्या सेंटरच्या मार्फत आपण एक HPV लस, HPV वॅक्सिन ज्याला म्हणतो आपण, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जो होऊ नये यासाठी 9 ते 26 वर्ष हे वयोगट आहे की ह्या वयोगटांना, महिलांना, विशेषतः मुलींना जास्त देण्याची गरज आहे, कारण या काळामध्ये त्या व्हायरसला, HPV जो व्हायरस असतो त्याला एक्सपोजर झालेला नसतो. तर ही लस आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मोफत देतो आहोत. ती लस तर 2-2.5 हजारापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण आपण ती आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या मुलींना, महिलांना मोफत देणार आहोत. त्याचं रजिस्ट्रेशन 30 मेला आपण ठेवलेलं आहे. शगुन रियालिटी दीपिशा कॅन्सर सेंटर 12वा माळा येथे, आणि 7 जूनला रजिस्ट्रेशन झालेल्या महिलांसाठी आपण ती वॅक्सिन मोफत देणार आहोत. तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाला एक आपण आयुष्याचं गिफ्ट देऊ शकू. आपल्या मुलींना वाढदिवसाला नवीन फोन घेऊन देण्यापेक्षा एक वॅक्सिन द्या की जेणेकरून तिचं आयुष्य सुधरेल आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून कायमस्वरूपी ती वाचेल. धन्यवाद. कधीकधी आपल्या पहिल्यापेक्षा आता जर पाहिलं तर प्रत्येकाच्या कानावर येतं की एखाद्याचा मृत्यू झाला आहे, तर त्याला काय मृत्यू होता, कॅन्सर झाला होता, असं आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. तर मग आजची ही जीवनशैली, खाण्यापिण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण बदललेली आहे आणि त्याच्यामुळे